ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांचा 12वी परीक्षेच्या कामावर बहिष्कार। 13 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर सावट। तोडगा काढण्यासाठी शिक्षण मंडळाची उद्या पुण्यात बैठक। काँग्रेसच्या 5 विद्यमान खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता। जागा वाटपाबद्दल राष्ट्रवादी सोबत एकत्र बसून निर्णय घेऊ, माणिकरावांची घोषणा। तर धर्मांध शक्तींशी हात मिळवणी नाही, राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण। हम किसी को तोड़ेंगे नहीं, किसी को मारेंगे नहीं। कोई आया तो उखाड़ कर फेंक के तोड़ कर देंगे। ऐसी ताकत दिखाओ, आपके भीतर मार खाओ। नागपूरमध्ये घेतलेल्या मेळाव्यात नितीन गडकरींचं चिथावणीखोर भाषण। कुणी आडवा आलं तर मोडून काढा, आम आदमी पार्टीला केलं लक्ष्य। राज्यातल्या अंगणवाडी सेविकांच्या संपाचा आजचा 29वा दिवस। उद्या मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक। तर उद्यापासून आझाद मैदानात हजारो अंगणवाडी सेविकांचा एल्गार। राज्य सरकारचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दिला बेमुदत संपाचा इशारा। 5 दिवसांच्या आठवड्याच्या प्रलंबित मागणीसाठी जाणार संपावर। अपक्ष आमदार बच्चू कडूंचं आणखी एक आंदोलन। सामाजिक न्याय मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये केला शिरकाव। ठिय्या मांडून दिल्या घोषणा। अपंग कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत 3% वाटा देण्याची मागणी। कुंभमेळ्यासाठीच्या भूसंपादनाला नाशिकमधल्या शेतकऱ्यांचा विरोध। जमिनीचा सर्व्हे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पाठवलं परत। आणि आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोनोरेलला प्रवाशांचा थंड प्रतिसाद। मुंबईमध्ये वडाळा स्टेशनवर पोहोचल्यानंतर प्रवाशांची मोठी गैरसोय।